पेन तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात। जिल्हा परिषदेसाठी 6 नामनिर्देशन अर्ज दाखल। राज्य निवडणूक आयोगानं जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानामुळे पेन तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आलाय। पेन तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट व पंचायत समितीचे 10 गण यासाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। नामनिर्देशन प्रक्रिया पूर्णतः ऑफलाईन पद्धतीने होत असून दिनांक 16 ते 21 जानेवारी दरम्यान नामनिर्देशन पत्र स्वीकारली जात आहेत। त्या अनुषंगानं आज मंगळवार दिनांक 20 जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय पेण येथे विविध राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती। या दिवशी जिल्हा परिषदेसाठी एकूण 6 नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाले असून पंचायत समितीसाठी मात्र एकही अर्ज दाखल झालेला नाही। यावेळी जिल्हा परिषदेसाठी वडखळ विभागातून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे समीर सुभाष म्हात्रे, दादर विभागातून भाजपचे वैकुंठ रवींद्र पाटील, शिहू विभागातून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पल्लवी प्रसाद भोईर यांनी अर्ज दाखल केले आहेत। तसेच वडखळ विभागातून संजय जनार्दन जांभरे यांनी शेतकरी कामगार पक्ष आणि वडखळ विभागातून भाजपचे मिलिंद मोरेश्वर पाटील यांनीही अर्ज भरले आहेत। पल्लवी प्रसाद भोईर यांनी अपक्ष म्हणून दुसरा अर्ज दाखल केल्यामुळे एकूण 6 अर्ज प्राप्त झाले आहेत। निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण पवार यांनी सर्व नामनिर्देशन अर्ज स्वीकारले असून आगामी दिवसात उमेदवारी अर्जांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनल।